सगळ्या गांधार नरेशासहित सगळ्या गांधारचे जेवढे लोक होते त्या सगळ्यांना भीष्माचार्यांनी भोजनाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देऊन इकडं हस्तिनापुराला बोलवलं आणि हस्तिनापुरात ते सगळे आल्यानंतर आहे असेच सगळे धरले आणि त्या सगळ्यांना बंद कोठडीमध्ये नेऊन टाकले, सगळे बंद कोठडीमध्ये नेऊन टाकले आणि रोज त्यांना फक्त मुठभर तांदूळ त्याला खायला द्यायचे, सगळ्यांना मिळून, सगळ्यांना नाही, एका माणसाला मुठभर तांदूळ द्यायचे. आता एक मुठभर तांदळामध्ये काय होणार माणसाच्या जीवनात? मग ते मुठभर तांदळानेच ते जगण्याचा प्रयत्न करायचे. पण त्या सगळ्यांनी शेवटी विचार केला त्या गांधारच्या लोकांनी की आपण या मुठमुठ तांदळाने आपण जगू शकत नाहीत, आपण एक काम करू, म्हणजे अर्थात एक माणूस जगल इतकं ते धान्य होतं, इतकंच अन्न ते सगळ्याला मिळून देत होते. मग त्यांनी सगळ्यांनी विचार केला सगळे तर आपण एवढ्याशा अन्नाने जिवंत राहू शकत नाहीत, मग त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, आपला गांधार राज्याचा राजकुमार कोणीतरी आपल्याला राहायला पाहिजे, कोणीतरी एक शिल्लक राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपण सगळ्याचं बलिदान देऊ आणि एकाला वाचवू. एका जणाचं अन्न मिळतंय ना तर आपण सगळं त्यालाच देऊ आणि मग सगळं अन्न त्याला दिल्या जायचं आणि बाकीचे एक 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 तो ज्याला ते अन्न दिल्या जायचं त्याचं नाव होतं शकली. ते अन्न तो खायचा पण त्याच्या डोळ्यासमोर आपले स्वतःचे आपल्या रक्तातले माणसं असे तडफडून मारताना त्या शकुनीनं पाहिले. त्यांच्या डोळ्यासमोर असे तडफडून मृत्यू झाला त्याच्या सगळ्या गांधारच्या लोकांचा आणि शेवटी त्याचा बाप राहिला. बाप आणि पोरगा दोघंच राहिले. तो बाप बी जर्जर झाला होता पण एक दिवशी त्या बापाने त्याला जवळ बोलून घेतलं. बाप स्वतःच्या पायावर उभा राहिला, कसकटून त्यांनी सगळा प्राण एकत्रित केला आणि पोरगा समोर उभा होता. त्या पोराच्या जबरदस्त अशी एक लात मारली पोराच्या गुडघ्यावर आणि त्याचा गुडघाच मोडून टाकला, पायच मोडून टाकला. म्हणजे तेव्हापासून शकुनी हे पायाने लंगड आहे. ते लंगड याच्यामुळं केलं त्यांनी की तो म्हणला भाऊ तू जर मोठा झालास तर तू आयुष्य आरामामध्ये जीवन जगण्यामध्ये आम्हाला झालेल्या ज्या यातना आहेत, आम्हाला तुझ्या लोकांना जे दिलेलं कष्ट हे विसरून जाशील, म्हणून तू लंगडा असलास ना तर तुझ्या लंगड्या पायाकडे बघून तुला कायमस्वरूपी आपल्या गांधारच्या लोकांची आठवण राहील. प्रत्येक पावलाला तुला ती पावलाला तुझी आठवण राहील की गांधारच्या लोकांसोबत काय झालेलं आहे, काय छलकपट केलेलं, किती हलाहल करून आणि जर्जर करून मारल्या गेलेले या हस्तिनापूरच्या लोकांनी, याची जाणीव राहावी म्हणून त्याचा पाय मोडला. आणि त्याच्यानंतर त्या शकुनीने सुद्धा ठरवलं की ज्या लोकांनी आपल्या लोकांसोबत आमच्या लोकांसोबत छलकपट केला आणि इतकं बेहाल करून मारलंय त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने मृत्यू आला पाहिजे.